शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघितलं आता ह्युमिक ॲसिड, फोल्विक ॲसिड स्टिकर कशा प्रकारे घरच्या घरी आणि गाईच्या गोठ्यामध्ये भाऊंनी केलेलं आहे. आपल्याला शेतकरी तरुणांनी या बाबतीमध्ये सुद्धा काम केलं पाहिजे. ते आता पंकज भाऊ हे काम करत आहेत. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं लागणारं जे काही निविष्ठा असतील आणि त्यावर होणारा जो खर्च आहे हा कमी करायची वेळ आता आलेली आहे. तुम्ही जर बघत असाल तर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी बनलेली आहे आणि तितक्याच तोलामोलाची बनलेली आहे. हे ह्युमिक ॲसिड असेल, फॉलिक ॲसिड असेल, त्याच्यानंतर अमिनो ॲसिड असेल, स्टिकर असेल, हे सगळे ज्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत अशा एक कमी किमतीमध्ये भाऊंनी या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिकद्वारे करून सुद्धा दाखवलेलं आहे. तर नेत्याला विचारणारी आपल्याकडे एक पिढी आपण म्हणतो तयार झाली पाहिजे. त्याच प्रकारे शेतीमध्ये हे जे काही कंपनीने आणलेलं जे काही आता सध्या आपण पाहतो ते सुद्धा कुठंतरी त्याचे भाव जे ते कमी झाले पाहिजेत आणि ते कमी भाव झाले पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे. त्याबद्दल पंकज भाऊसारखे तरुण जे समोर आलेले आहेत त्यांचे मी फार आभार मानतो. आपली शेती आपली प्रयोगशाळा, तशी त्यांची ही प्रयोगशाळा आहे आणि ती बी गाईच्या गोठ्यामध्ये प्रयोगशाळा आहे. आणि या प्रयोगशाळेमधून निघलेले हे जे प्रोडक्ट आहे ते तुमच्या समोर आहे. शेतकरी मित्रांनो, शेतीवर होणारा 90% खर्च हा शेती निविष्ठाचा आहे. पिकावरती लागणाऱ्या फवारणीचा असेल किंवा जमिनीत टाकणाऱ्या औषधीचा, खताचा असेल. तो खतावरचा खर्च 90% होणारा आपल्याला कमी कसा करता येईल आणि 10% शेतकऱ्याला राहतात. पण तो कमी कसा करता येईल हे आपण बोर्डवरती या ठिकाणी हा तक्ता दिसतोय. शेतकरी बंधूंनी फार चांगलं काम केलेलं आहे पंकज भाऊनी. आणि हे दाखवण्यासाठी मी फार म्हणजे जालना जिल्ह्यामधून साताऱ्याला आलेलो आहे. तर हा जो बोर्ड आहे हा वरची स्लोगन तुम्ही जर पाहिले, घरच्या घरी खालील निविष्ठा बनवणे व प्रात्यक्षिक, आणि त्यामध्ये दिलेली एक किंमत, या ठिकाणी बाजाराची किंमत, या ठिकाणी घरी बनवलं तर आपल्याला काय किंमत पडतं. आपण यातल्या बऱ्याचशा गोष्टी प्रत्येक शेतकरी आणतच असतो. त्यामध्ये जर ठळक जे काही सर्वजण आणतात, सिलिकॉन स्टिकर बरेच जण आणतात. 120 रुपये घरी बनवल्याचा खर्च त्यांनी दाखवलेला आहे. ते बनवून दाखवणार आहे मी या ठिकाणी, प्रॅक्टिकली हा व्हिडिओ राहणार आहे. आणि बाजाराची किंमत ती 1200 रुपये. तर हा बदल जो आहे हा 10 पटीचा, 100 पटीचा बदल म्हणता येईल याला आपल्याला. तर तो तुम्हाला अजून याचा ओळखीचा ह्युमिक ॲसिड तुम्ही प्रत्येक शेतकरी वापरतोच आपण, जे काही लहान मोठा शेतकरी असं सगळेजण. तर 25 रुपये लिटरचा खर्च आहे आणि या ठिकाणी बाजारातली किंमत 500 रुपयापर्यंत तुम्हाला विकली जाते. आणि 05234 सगळेजण वापरतात. 1250 25 किलोला लागणारा खर्च त्यांनी त्यांच्या पद्धतीत बनवलेला आहे. आणि बाजारातली किंमत 6000 रुपये. म्हणजे आपण एरवी पाहतो कंपन्यामध्ये जे काही आपण कंपनीचं जे एखादा प्रोडक्ट छान छान लेबल असलेले, चमकधमक असलेला आपण आणतो आणि वापरतो, त्यामध्ये कंपन्या जवळजवळ 80-90% मार्जिन ठेवून त्यामध्ये ते विक्री करायचं काम करतात. आणि शेतकरी ज्यावेळेस विकतो त्यावेळेस त्याला 10% सुद्धा पैसा हा शेतकऱ्याला राहत नाही. म्हणजे आपण घेणारा माल हा त्यांना 90% प्रॉफिट देऊन जातो. पण आपला माल जो आहे, आपल्या शेतीमधून निघणारं जे उत्पन्न आहे, उत्पादन आहे, ह्या उत्पादनावर उत्पन्न किती मिळतं हे महत्त्वाचं आहे. आणि आपलं सध्या उत्पन्न हे 10%च्या वरती सुद्धा कुठं गेलेलं नाही आहे. आणि शक्यतो तर रिव्हर्समध्ये गाडी कुठं चाललेली आहे. आपल्याला हे जर दुरुस्त करायचं असेल तर भाऊंसारखे, पंकज भाऊसारखे तरुण समोर येणं गरजेचे आहेत, जे आपल्याला तुम्हाला स्वतः कंपनीसारखं खत, जे औषधे असतील आणि ह्या सगळ्या निविष्ठा असतील, ह्या सगळ्या आपल्याला घरच्या घरी कशा करायच्या हे आपल्याला सांगतील. तर तुम्हाला पार्श्वभूमी लक्षात आली असेल, मी जालना जिल्ह्यातून साताऱ्याला का आलो, तर त्याचं कारण फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना या गोष्टी स्वतः तयार करता याव्यात यासाठी आपला हा उद्देश आपण या ठिकाणी आलेलो आहे. आपण त्यांची ओळख करून देऊ. भाऊ राम साहेब नमस्ते. नमस्कार. नमस्कार. आपला एकदा परिचय करू द्या. मी पंकज शिंदे. मला शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना जो आपल्या शेतीमध्ये होणारा खर्च आहे, रासायनिक खर्च हा कमी करण्याकरता गेली 2 वर्षापासून मी मेहनत करत आहे. हे कमी करत असताना गेल्या वर्षी शिमला मिरची माझी होती. शिमला मिरचीच्या 5 एकर प्लॉटला साहेब मी सरासरी 35 लाख रुपये एक्सपेन्सेस खर्च केले. आणि 35 लाख रुपयामधून मला फक्त आणि फक्त 14 ते 15 लाख रुपये रिकवर झाले. 5 एकर मिरचीला शेडनेट बनवलं. सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली असेल की 5 एकरात शेडनेट बनवलं होतं आपण. तो 35 लाख रुपये गेले. माझा औषध उपचाराचा खर्च सरासरी 20 ते 22 लाख रुपये गेला. जे अमिनो ॲसिड आपण जे आज बनवतोय, हे अमिनो ॲसिड जे तुम्ही मगाशी म्हटलं की हे पैसे तुमच्या खिशातून गेलेले बा, हे पैसे आपल्या खिशातून 20 लाख रुपये गेलेले सर. म्हणजे हे तुम्हाला भाजलेलं आहे. भाजलेलं आहे. 20 लाख रुपये जाऊन रिझल्ट शून्य आलाय. 05234 मध्ये असे बऱ्याच कंपन्या सापडल्यात
तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे टीव्हीवर, ते पेपरला पाहिलेलं आहे की एका कंपनीने युरिया दळून विकलेला आहे साहेब. बरोबर. आणि असे मध्यस्थीचे काही लोक आहेत की त्यांनी युरिया दळून सुद्धा विकलेला आहे आपल्याला. मग 52-34ची बॅग आपण 5-6 हजार रुपयाला घ्यायची आणि त्यामध्ये जो युरिया आला तर करणार काय? मग ह्याच्यावरती बघत असताना आपण काही निविष्ठा घरी बनवायला पाहिजेत आणि त्या घरी बनवल्यानंतर जमीन आसमानचा फरक राहायला लागला. आता आपण बाजारात आणतो जे अॅमिनो ॲसिड, काही चांगल्या कंपनीची नावं मला घ्यायची नाहीत, पण ह्या कंपन्यांचा अॅमिनो ॲसिड जर तुम्ही घ्यायला गेला तर ते अॅमिनो ॲसिड तुम्हाला 1000 रुपये ते 1500 रुपये लिटर, 600 रुपयापासून 1500 रुपये लिटरपर्यंत आहे. बरोबर. हे जे अॅमिनो ॲसिड आहे, हे अॅमिनो ॲसिड आपल्याकडे बनतंय फक्त आणि फक्त 30 ते 35 रुपये लिटरमध्ये. बरं. आता तुम्ही आता बघताय यूट्यूबला ह्याला ट्रेंड आला की हेल्थला कॉन्शियस करा. मग हेल्थला कॉन्शियस करा म्हणत असतील तर बऱ्यापैकी 90% जिम बॉडी बिल्डर्स अॅमिनो ॲसिड सोयाबीन्स बॉल खातात. सोयाबीन बॉल्स म्हणजे काय? सोयाबीनच्या पासून निघणारा जो भुट्टा राहतो, सोयाबीनच्या वड्या आपण जे भाजी बनवतो. आणि सगळे सर्रास जिमवाले आता त्या सोयाबीनची चीज म्हणून येत आहे, सोयाबीनची वडी ती बेसन पिठात वगैरे काढून ते बेस्ट खातात. तर मटणापेक्षा जास्त ताकद असणारा हा जो घटक हाय प्रोटीन आहे, हाय प्रोटीन आहे. 50% प्रोटीन मिळतं साहेब. 50% प्रोटीन आपल्याला द्यायचं असेल तर 50% प्रोटीन आपण आता समोर तुम्हाला निविष्ठा बनवून दाखवणार आहे की 1 लिटर अॅमिनो ॲसिड 35 रुपयात बनतं. पण अॅमिनो ॲसिडला काय म्हटलं जातं की अॅमिनो ॲसिड ज्यावेळेला तुमच्या शेतामध्ये 300 ते 500 लिटर जातं त्यावेळेला गांडुळाची एवढी मोठी निर्मिती होती तुम्ही इमेजिन करू शकत नाही. जे तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब आहे, ऑर्गॅनिक कर्ब, आपण आता ऑर्गॅनिक कर्ब या नात्याने बाजारात 1000-1200 रुपयाला BOCची बाटली विकत मिळते. आज तुम्ही बघाल आपण ऑर्गॅनिक कर्ब सुद्धा बनवतोय 30 रुपये. ऑर्गॅनिक कार्बन आपण 30 रुपये लिटरनं बनवतोय. म्हणजे असे काय काय मॅजिक प्रोडक्ट आहेत. आता ह्याच्यामध्ये लाईम सल्फर नावाचं एक प्रोडक्ट आहे. आपण एक काम करून भाऊ, आता काय असतं शेतकऱ्याला सगळ्यालाच माहित नसतं हे काय काम करते, तरी आपण एक सिरियल नंबरने 12 प्रोडक्ट आहेत हे आपलं. तुम्ही जे की स्वतःला प्रत्येक शेतकरी हे प्रोडक्ट वापरतो, बरोबर. भाजीपाल्याचे असो, शिमला मिरची असो किंवा द्राक्षे असो, बरोबर आहे. बरोबर. तर हे जे ना एक 2-2 मिनिटांमध्ये आम्हाला हे काय काम करतं आणि त्याचं बाजार तिथे लिहिलेलंच आहे, तुम्ही ते एकदा सांगत चला. प्रत्येक विषयाची उजळणी होऊन झाल्यानंतर आपण करायचं शिकू. चालेल, ठीक. सिलिकॉन स्टिकरमध्ये सिलिकॉनचा बेस फार महत्त्वाचा आहे, जे की आपल्याला स्प्रेडिंग करतं. आपण औषधाची फवारणी करतो त्याला स्प्रेड झालं पाहिजे आणि ते प्रत्येक फांदीवरती प्रत्येक फुलामध्ये ते गेलं पाहिजे. त्यासाठी आपण सिलिकॉन स्टिकर वापरतो. सिलिकॉन स्टिकरचा बेस आज मी त्याला जर बाजारात तुम्ही बघायला गेलं चांगल्या क्वालिटी सिलिकॉन स्टिकर तुम्हाला 1000 ते 1200-1500 रुपयाच्या आत कुठं भेटणार नाही. हे सिलिकॉन स्टिकर आपण घरच्या घरी 120 ते 150 रुपयामध्ये बनवतोय आणि मी बनवतोय, मी माझ्या शेतीला वापरतोय. तुम्ही सुद्धा वापरावं ही माझी विनंती आहे. आर्थोसिलिसिलिक ॲसिड आहे आणि सिलिसिलिक ॲसिड आहे. आता सिलिसिलिक ॲसिड काय काम करत आहे? जे मर रोग येते साहेब, मर, बोकड्या, चुरडा, मुरडा, मिरची आणि टॅमॅटो आणि साधी मिरची आणि आपलं डाळिंब ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मर रोग येते. मर रोगाला सॅलिसिलिक ॲसिड एवढं मोठं काम करतं आहे. म्हणजे बघा आता माझी मिरची होती शिमला मिरची, आपल्या इथं तो काय पॅटर्न निघाला आहे बघा, टेक्नॉलॉजी, आमकी टेक्नॉलॉजी, शिंदे टेक्नॉलॉजी, तुमच्या नावची एक टेक्नॉलॉजी, असे भरपूर आपल्याकडे लोक आज औषधोपचाराचं मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करत असताना मला पहिलं ड्रिंचिंग सांगितलं आलाइट आणि गावचोचं. मी नाव घेतोय मुद्दाम कारण मी वापरलं आहे, मला कोणावरती आक्षेप करायचा नाही आहे. आलाइट आणि गावचोचं गेलं, त्यानंतर रोको घेतलं, ब्ल्यू कॉपर घेतलं, इथिनॉल घेतलं, परत तुम्हाला सांगतो M45 झाली. सगळे बुरशीनाशक वापरून झाले, A to Z बुरशीनाशक वापरले. 40 रुपये किलोपासून 4000 रुपये किलोपर्यंत वापरले. रिझल्ट मला 0 भेटला. माझ्या मिरचीपैकी 30% मिरची फक्त त्या मर रोगाने मिली. मग ही मिरची का मरती आहे? मग मिरचीला आपण काय केलं पाहिजे ह्याच्यावरती अभ्यास करत असताना आपल्याला सिलिसिलिक ॲसिड सापडलं. सिलिसिलिक ॲसिड हे काम काय करतं आहे? हे काय बुरशीनाशक नाही आहे, पण बुरशीनाशकाचा बाप म्हणून काम करते. ह्याचा अर्थ काय? सिलिसिलिक ॲसिड ज्या वेळेला तुमच्या जमिनीमध्ये जातं आणि देण्याची मात्रा फार छोटी आहे, 600 रुपये लिटर मिळतं साहेब. 600 रुपये लिटरचं 400 ml फक्त तुमच्या 1 लिटरसाठी खालनं सोडायचं, ड्रिप ॲप्लिकेशन करायचं. ज्यावेळेला ते जमिनीतून जातं मुळ्या वाटे तुमच्या झाडामध्ये जातं आणि वर्ण स्प्रेमध्ये आपल्याला 200 ml घ्यायचं. ज्यावेळेला 200 mlचा स्प्रे आपण 1 एकरासाठी घेतो आणि खालनं पण जातं, त्यावेळेला ते सिलिसिलिक ॲसिड तुमच्या झाडातलं DNA म्हणजे आपण ज्या वेळेला झाड जमिनीमध्ये लावतोय
त्यावेळेला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंग घेतोय, मी सुद्धा घेतोय. ही चूक माझ्याकडनं होते कारण आता येतच नाहीये. मग ड्रिंचिंग केल्यामुळे आपल्या झाडांचे बऱ्यापैकी DNA चेंज होत आहेत. जे एवढं आपण रासायनिक केमिकल त्याला वापरतोय, DNA चेंज झाल्यानंतर सिलिसिलिक ॲसिड DNA ला पुनर्जागृत करण्याचं काम करतंय. आणि DNA जागृत झाल्यानंतर शक्ती वाढवतो 100%. बरोबर. आणि DNA जागृत झाला की काय होतंय, झाडाचं सायनस तुमचं स्नेल म्हणजे सगळ्यात झाड स्वतःची ताकद किंवा स्वतःचं पॉयझन स्वतःची तयार करतं. सायनल क्लिअरर म्हणून ते एक झाड स्वतः एक बनवतं. आणि तो विषारी घटक ज्यावेळेला तयार होतो त्यावेळेला त्या झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि तो जो सायनल क्लिअरर बनतो त्याच्या भोवती ओरा जो बनतो, तो ओरा त्या रोगाशी लढण्यात सक्सेस होतो आणि तुमची झाडाची मररोग 100% थांबते. बरं. आता ह्युमिक ॲसिड मुळ्या वाढायला बरोबर आहेत. मुळे सुद्धा वाढवतंय ते साहेब. झाडाला खालचं खाद्यान्न वर नेऊन देत आहे. आणि त्याची बाजारामध्ये 500 रुपये नाही तर 500 रुपये ते 1,500 रुपये. काही कंपन्याचे आता नाव घ्यायचे नाहीत आपल्याला कोणाचे, एकही नाव 1800 रुपये किमतीचं औषध आहे. बरं बरं. मग त्याच्यामध्ये किती टक्के दिलं त्यांनी? मग त्या 1800च्या तोडीस तोड तुमचं 25 वाला काम. हो 100% काम करणार. बरं बरं. तुम्ही, माझं एक सगळ्यांना म्हणणं आहे, तुम्ही हे निविष्ठा घरी बनवा. तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे सगळं औषध मिळणार आहे. ही सगळी तुम्हाला जी निविष्ठा आम्ही जे काय आपल्याला लागणार रासायनिक घटक आहेत, फॉस्फरिक ॲसिड आहे किंवा पोटॅशियम हायड्रोक्साईड आहे, सिलिकॉन स्टिकरचं मटेरियल आहे, हे सगळं तुम्हाला तुमच्या इथे मिळणार आहे. आता सोयाबीनचं तर काय वडी आहे, सोयाबीनची वडी थोडीच म्हणतोय आमच्यातली नेली तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे, तुमच्यातलीच वापरायची. तर 100% रिझल्ट आहे. आणि जर कोण म्हटलं रिझल्ट नाहीये, त्यांनी 1 एकराच्या ह्याला निविष्ठा अर्ध्या एकराला बाजारातली सोडावी, अर्ध्या एकराला घरी बनवून सोडावी. आणि जर रिझल्ट नाही आला तर माझ्याकडनं त्यांनी डबल पैसे घ्यावेत. माझ्याकडनं मटेरियल घेतोय का तो? नाही घेते. मी मटेरियल विकतोय का त्याला? नाही विकते. त्यांनी आणायचं आणि त्याचा वेळ जो गेलाय त्याचे 2000 आणि मटेरियलला गेलेले 200-300 रुपये मी द्यायला तयार आहे. मी तुमच्या समोर आज लाईव्ह बोलतोय की आपण त्या व्यक्तीचे पैसेही द्यायला तयार आहे. पण सगळ्या शेतकऱ्यांनी हे वापरणं काळाची गरज झाली आहे. कारण साहेब आता ह्युमिक ॲसिड नंतर आपण येतोय ॲमिनो ॲसिडवरती. ॲमिनो ॲसिड ही काळाची गरज होणार आहे. जेवढा ॲमिनो ॲसिड जमिनीमध्ये तुमच्या जाणार आहे तेवढा जमिनीचा ऑर्गॅनिक कर्ब 100% वाढणार आहे. जर तुमच्या शेतीला 3 वर्षामध्ये 600-700 लिटरचं ॲमिनो ॲसिड गेलं तर साहेब ऑर्गॅनिक कर्ब तुमचा एवढा चांगला होणार आहे की साहेब तुम्ही फक्त ऊसाचं टिपरं जाऊन खावायचं आणि त्या ऊसाला काढायला जायचं, म्हणजे पाणी फक्त द्यायचं. एवढं जबरदस्त ताकद आहे. हा प्रयोग तुम्ही केलाय का? हा प्रयोग आपल्या शेतात करतोय आपण, केलाय. जवळजवळ 3000+ शेतकरी आता वापरत आहेत. 140 गावातल्या शेतकऱ्यांना आपण माहिती दिली आहे. आपण हे जे आता तुम्ही बघता आमचा गोठा आहे, फार्म हाऊस आहे, ह्या फार्म हाऊसवरती रोज शेतकरी येत आहेत, बनवायची निविष्ठा शिकतायत आणि ते आपल्या घरी जाऊन बनवत आहेत. बरं. आता लाईम सल्फर हे साहेब जगातलं सगळ्यात चांगलं कीटकनाशक आहे, जगातलं सगळ्यात चांगलं टॉनिक आहे आणि जगातलं सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे. सल्फर असल्यामुळं तुमची पावडर बिलिओ, पुन्हा साधी बुरशी, करपा, भुरी काहीच राहत नाही. आणि किडीत म्हणाल तर नागाळीला साहेब नाव घेत होतो, आपल्याला 1000 रुपये ते 1,500 रुपये लिटरच्यात कुठं औषध नाही आहे. मग नागाळी, बोकड्या, पुन्हा तुम्हाला सांगतो थ्रिप्स, मावा, तुडतुडे, आळी, साधी आळी 100% जाते. 100%. प्लस आपण भाव फक्त 20 रुपये किलोच पडतो, 20 रुपये लिटर पडतो. बाजारात त्याची कॉस्टिंग आहे साहेब 1,500 रुपये लिटर. बरं. आणि दुसरी गंमत अशी आहे की ह्याच्यातून चांगलं टॉनिक जातं. फुलकळीवरती जर तुम्ही हे मारलं, फुलकळी असताना जर 30 ml फक्त पंपाला घ्यायचं आहे आपल्याला, 30 ml जर मारलं तर फुलकळीतला दांडा तुमचा गळतच नाही, फुलकळी 0% गळ होणार. दुसरी गोष्ट, फुलकळी काढायला सुद्धा मदत करते. कारण लाईम सल्फर तुमच्या रोगकिडीला अंडे देऊ देत नाही, त्याला येऊ देत नाही, त्याला खाऊ देत नाही. आणि जर लईच वाटलं ना साहेब, आता बघा 20 रुपये लिटरचं तुम्हाला औषध सांगा लागलोय मी. म्हटलंय का गंधक माझ्या घरचा घ्यायला लागतोय, मी म्हटलंय का चुना माझ्या घरचा घ्यायला लागतोय. तुमच्या इथं मिळणारा 30 रुपये किलोचं चुना आणायचं आहे, 50 रुपये किलोचं सल्फर आणायचंय. ज्याला सल्फर मिळणार नाहीये, ज्या ठिकाणी कुठं सल्फर मिळणार नाही, त्यांनी सरळमार्गी महादन कंपनी आहे, महादन कंपनीचं बेन्सल्फ घ्यायचं. बेन्सल्फ 70-80 रुपये किलोने मिळतं. 80 रुपये किलोचं 2 किलो बेन्सल्फ घ्यायचं आणि ते बनवायचं. हे तुमच्या आपल्या मोसंबीवरती सुद्धा लाल अप्रतिम चांगलं, अप्रतिम. आणि तुम्हाला जर जास्त वाटलं ना, समजा बाबा रोगाचं येण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे, तर तुम्हाला जे आता तुम्ही नाव घेतलं लाल कोळे, लाल कोळेला आपण काय काय मारतो, स्वाधीन मारतो आपण, किंवा आपण कुणुची मारतो.
आपण त्याला डॅलमॅट मारतो. मग डॅलमॅट किती प्रमाण आहे तुमचं, डॅलमॅट समजा 200 ml तुमचं त्या प्रमाण असेल तर तुम्ही फक्त 100 ml घ्या आणि लाईम सल्फर आपले टाका आणि त्यामध्ये मारून टाका. त्याच्यामध्ये तुम्ही आपलं ॲमिनो ॲसिड घ्या 30 ml. फुलकळी तुमची एक नंबर राहणार. पानाची प्रकाश संश्लेषण क्रिया ॲमिनो ॲसिड एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवतोय की तुम्ही इमेजिंग करणार नाही. आता त्यानंतर खाली येऊ आपण मायक्रोन्यूट्रंट. मायक्रोन्यूट्रन आपण मायक्रोन्यूट्रन 35 रुपयामध्ये. कुठल्या ग्रेडचं होईल ते साहेब हे मायक्रोन्यूट्रन A1 ग्रेडचं होणार. महाराष्ट्र शासनाने जे रूल्स रेग्युलेशन दिलेले आहेत शासनाच्या रूल्स रेग्युलेशन प्रमाणे सर्व कंपन्या बनवतात. त्याच नियमाने आपण मायक्रोन्यूट्रन तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याच हिशोबानं त्याच ताकदीचं मायक्रोन्यूट्रन तुम्ही साहेब घरी बनवणार आहे. ज्या मायक्रोन्यूट्रनची किंमत आज 600 रुपयापासून 2500 रुपये किलोपर्यंत आहे. हे मायक्रोन्यूट्रन आपण आपल्या घरच्या घरी 35 रुपये लिटरनं बनवणार आहे. 35 रुपये लिटरनं बनवणार. हे फुलविक ॲसिड. फुलविक ॲसिड 2 पद्धतीचं काम करतं. मुळ्याला कवच पण बनवतं, कवरिंग पण करतं. आणि फुलविक ॲसिड झाडातली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, झाडातल्या पानाची रुंदी वाढवतं, झाडातली स्ट्रेंथ वाढवतं, झाडाचा गर्भकाळ म्हणजे त्याला माल देण्याची जी प्रक्रिया आहे. माल किती मिळतो, समजा तुम्हाला एक धरून चाला 1 किलोभर तुम्हाला टॅमॅटो भेटणार आहे. फुलविक ॲसिड दिल्यानंतर त्याचं प्रमाण 1.5 पट वाढतंच. हा आमचा अनुभव आहे. बाकी मला समाजात किंवा शेतकरी वर्गामध्ये किंवा केमिकल कंपनीवाले काय म्हणतात मला माहीत नाही, पण फुलविक ॲसिड मी पहिल्यापासून देतोय. मला त्याचे रिझल्ट्स फार छान भेटलेत. आणि माझी स्वतःची सवय आहे, मला कोणत्याही खताचा रिझल्ट घ्यायचा असेल तर मी अख्ख्या 2 एकराला देईल पण 2 साऱ्या नक्की ठेवतो की मी त्यात सक्सेस आहे की अनसक्सेस आहे. का तुमच्याकडनं मी आणलेलं खत आहे, समजा तुमचे खताचं दुकान आहे 52-34 तुम्ही मला दिलं, आता तर घेतच नाही कोणाचं सोडा. 52-34 आपला असा रिझल्ट आहे की तुम्ही इमेजिंग करू शकत नाही. तर 52-34 दिलं तर मी एक सरी सोडायची आणि एकच सरीला जर नुसतंच हिरवगार दिसलं तर समजा 100% त्याने आपल्याला युरिया दिलेला आहे, त्याच्याशी मी भांडलेलो आहे. मी अशा आजपर्यंत 8 कंपन्यांशी भांडलोय. एक कंपनी तर आहे साहेब फार सुंदर नाव आहे तिचं, सुंदर बकेट आहेत. त्यांना असं उचंबळून यायला लागलं असं मनाबंधून की नावच घ्यावं आणि सांगून टाका. पण ते आम्ही अगोदरच सांगितलं की बाबा कंपनीचं नाव कशाला घ्यायचं, ते मनातली मनात ठेवायला लागली, ती प्रयत्न करायला लागले. साहेब गमतीचा भाग असा आहे 3000 रुपये लिटरनं मी बादली घेतल्या, 5 लाख रुपये त्या कंपनीचं मटेरियल घेतलं. पॅकिंग एवढं सुंदर साहेब आजपर्यंत रासायनिक खतामध्ये एवढं सुंदर पॅकिंगच नाही. मी तुम्हाला ऑफ कॅमेरा सांगेल त्या कंपनीचा, त्यांनी मला गुळाचं पाणी आणि तांदळाची पेज दिली हो. 3000 रुपयाला 10 लिटरची बकेट, त्यामध्ये गुळाचं पाणी आणि तांदळाची पेज दिली. आणि ते पेज मी 3000 रुपयाला घेतली, रानात सोडली. ते नेहमी द्यायचं मला 52-34 त्यावर द्या, 42-47 द्या, 48-47 द्या, 14-48 द्या, 0-60-20 द्या, 19-19 बरोबर घ्या. मग ह्या ग्रेड बरोबर घेऊन त्यांनी आज मी त्याला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात 8 राज्यामध्ये त्या कंपनीचं काम चालतं साहेब. 8 राज्यामध्ये ती कंपनी निव्वळ आणि निव्वळ फसवणूक करून शेतकऱ्यांचे हजारो करोड रुपये घरी घेऊन चालले. त्यासाठी आता तुमच्यासारखे जे तरुण आहे ते समोर आले, हे महत्त्वाचं. आणि ते तुम्हाला बोल म्हणून तुम्ही सांगायला लागले ना, हे विषय ना. कारण की जोपर्यंत अडचण आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण पुढे जातच. बरोबर. तर आता आपण कुठपर्यंत आलो? फुलविक ॲसिड झाला आपला, तर ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बनचा असा विषय आहे, जमिनीतला आपल्या ऑर्गॅनिक कर्ब हा 1 इतापर्यंत असतो. मग तो ऑर्गॅनिक कर्ब आपण रासायनिक खतं, बदलतं क्लायमेट, आज पावसाळा या वर्षी कसा झाला आपल्याला 6 महिने पावसाळा मिळालेला आहे भगवंताच्या कृपेनं. तो भगवंताची कृपा नाही, ती माणसाची कृपा आहे. हे माणसाने अवश्य लक्षात घेतलं पाहिजे. मग ह्या सर्व बदलत्या क्लायमेट, पोल्युशन, पॉप्युलेशन आणि ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्या जमिनीतला कार्बन लेवल कमी झालेली ऑर्गॅनिक कर्ब. मग ऑर्गॅनिक कर्ब कमी झाल्यामुळे आपण त्याला तो ऑर्गॅनिक कार्बन बाजारामध्ये 500 रुपये ते 1500 रुपये लिटरपर्यंत विकला जातोय. आपण तो त्याला घरच्या घरी 30 रुपये लिटरनं कसा बनवायचा आणि कसा वापरायचा. बरं रिझल्ट घ्या, नाही रिझल्ट बसले ना तर मला फोन करा, मी तुमच्या रानात येतो आणि तुम्हाला रिझल्ट नाही भेटला तर तुमचे पैसे डबल देतो. ऑर्गॅनिक कार्बन 30 रुपये लिटरनं बनणार आणि 500 रुपये त्याची बाजारातलं कॉस्ट. तर एका एकरला जर गृहीत धरलं हे 30 रुपयाचं जे प्रोडक्ट आहे हे आपल्याला किती वापरावं लागेल. म्हणजे शेतकऱ्याने तयार केलं बघ 30 रुपयाचं, बरोबर आहे. तर हे 30 रुपयाचं त्यांनी केलं ते किती लिटर त्याला टाकणं एका 3 महिन्यात. ह्याची गंमत आहे, रासायनिक खतवाल्यांनी किंवा कंपन्यांनी आपली एक फार मोठी फसवणूक केली आहे. फार मोठी फसवणूक अशी केली आहे साहेब, सरासरी 1 एकरामध्ये 40 गुंठे रान असतं. 40 गुंठे रानामध्ये सरासरी 43-44 हजार स्क्वेअर फूट जमीन येते. मग 43,000 स्क्वेअर फुटामध्ये 1 लिटर ऑर्गॅनिक कार्बन सोडा असं कंपनीवाले सांगतात. आता मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या साहेब, 1 लिटर ऑर्गॅनिक कार्बन 43,000 गुंठ्याला, मी म्हणतो 3,000 गुंठे
3,000 स्क्वेअर फूट तुमची तुमच्या शेजाऱ्याने हाणली जमीन, 40,000 आपल्याला राहिली. बांधत गेली समजा 40,000 फुटामध्ये 1,000 ml कसं परवडणार आणि कसं पुरणार? आमचं मत आहे घरच्या घरी बनवा, 5 लिटर सोडून द्या. 3×5=15, 150 रुपये. 150 रुपये एक्सपेन्सेस येईल, तरी सुद्धा तुमचे 500 रुपये म्हटलं ना तरी 350 वाजतील. एका एकरला 150 रुपयाचा खर्च सांगायला तुम्ही. 100%. हा, 100%. एकदा सोडायचं ते. एकदाच सोडायचं साहेब. पीक लागण करताना एकदा सोडा, पीक चांगला आल्यानंतर एकदा सोडा, आणि पीक हार्वेस्टिंग टायमिंगला एकदा सोडा. म्हणजे 5 लिटर का? येस सर. 15 लिटर सोडा. तुमचं ऑर्गॅनिक कार्बन एवढा छान सुधारेल. बरं. आणि जी जमिनीतले अपटेक करून जी खतं आपण टाकतोय, वर्षानुवर्ष टाकलेली खतं साहेब 50 ते 60% खतं लिचिंग होऊन जातं. 400-450 रुपयाचा खर्च येतो समजा असं हां. धरलं. आणि बाजारातलं घेतलं आपण तर फक्त एकदाच घ्यायचंय 500 रुपयाचं, आणि ते 3 वेळा वापरायचं, म्हणजे 1,500 त्याचा खर्च होणार आहे, आणि ते तुमच्या जमिनीला पुरतच नाही. बरोबर. आता खाली येऊ आपण परत. 05234. 05234 हे वॉटर सोल्युबल खत आहे. हो. जे की आपण फुलकळी काढायसाठी, बरोबर. दांडा वाढायसाठी, झाडाची कॅनोपी वाढायसाठी, झाडामध्ये स्टोरेज व्हायसाठी, ह्याच्यामध्ये फॉस्फरस 52%, 0% नत्र दिलंय आणि 34% पोटॅश दिलाय. मग पोटॅश काय काम करतो? तो झाडाची जे झाडाचं खोड आहे, झाडाच्या फांद्या आहेत, हे झाड करतो. 05234 मी बाजारामधून स्वतः मी 6,000 रुपयाला बॅग आणतोय साहेब, म्हणजे आणत होतो. 6,000 रुपयाला बॅग तुम्ही दुसऱ्या कंपनीचे आणत होते. तुम्ही तयार केल्यानंतर ते 1250च पडलं. 1250 पडलं. रिझल्ट साहेब त्या खातापेक्षा जास्त आला. आज आपल्याकडे आता शिवाजीनगर भादवड्याचा एक शेतकरी येतोय, सुजित पवार नाव आहे त्याचं. तुम्हाला सांगतो, इथला काळजातला एक शेतकरी आहे, भगवान ठोंबरे नाव आहे त्यांचं. त्या शेतकऱ्याने वापरलं साहेब. 5234 त्यांनी 3दा सोडलं. आपली स्वतःची टोमॅटो आहेत, आमच्या गावामध्ये एकाचे टोमॅटो आहेत, राजेंद्र शिंदे नाव आहे त्यांचं. आपण त्यांच्या बागावरती जाऊया साहेब. 15 दिवसापूर्वी तुम्ही आमच्या घरातल्या कोणाला विचारा, आम्ही शेती एक आपण काय म्हणतो त्याला सामुदायिक पद्धतीने पण करण्याचा प्रयत्न करतोय. बळीराजा फाउंडेशन पण आम्ही बनवलेलं आहे. बळीराजा फाउंडेशनच्या मार्फत शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम करायचं आपल्याला. तर 5234 त्या पद्धतीने त्या पिकाला ताकद देत आहे. आपलं परवा दिवशी बोलणं झालं की तुमचा ऊस चालू आहे, ऊसाची लागण चालू आहे. साहेब मी तुम्हाला छाती ठोक सांगतोय, कॅमेऱ्यासमोर सांगतोय, तुम्हाला मी ॲग्रीमेंट करून 100 रुपयाच्या स्टॅम्पवर, 1,000 रुपये स्टॅम्पवर लिहून द्यायला तयार आहे. तुमचा आहे ह्या ऊसापैकी मला 1 एकर ऊस द्या, 2 एकर द्या किंवा 5 एकर द्या, पण तुमच्याकडे काही ना काही ठेवा. हा ऊस जर 100 टनापर्यंत नाही घालवला 30,000 रुपयात, तर मी तुम्हाला वरचा जो सगळा खर्च आहे ॲग्रीमेंट काय करून देणार आहे. समजा 70 टन भरला, 30 टन कमी पडला तर 30 टनचे पैसे आपल्याकडनं घ्यायचे. बरं. एवढं तुम्हाला आहे बा, एवढा कॉन्फिडन्स आहे. पण तुम्ही बनवत असताना जे आम्ही तुम्हाला सांगतोय ट्रीटमेंट, बाबा ॲम्युनो ॲसिड 10 लिटर सोडा, ह्युमिक ॲसिड 5 लिटर सोडा, 5234 पहिल्या स्टेजला 5-5 लिटर 3दा सोडा, आमच्याकडनं घ्यायचं आहे का? बरं, मी काय टेक्नॉलॉजी कुठली वापरून तुम्हाला सांगतच नाही. ही टेक्नॉलॉजी आपली आहे, ही टेक्नॉलॉजी कुणाची आहे त्याशी काय मतलब नाही. बनतंय उत्पन्नावर पर्सेंटेज ठरलेलं नाही तुमचं. 100% तुम्हाला शेतकऱ्यांकडून पैसे घ्यायचे नाही. मला काय 10 पैसे. गोष्ट, तुम्ही हे जे प्रोडक्ट आहेत शेतकरी मित्रांनो, त्यांच्या बोलण्यातून मला एक समजलं की त्यांचे जे प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये जे मिळतात 100% ते तुम्ही घ्यावेत आणि तुम्ही बनवावेत, हा त्यांचा उद्देश. आणि जर नाही भेटलं तर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता, असं सरळ त्यांनी बोलताना सुद्धा सांगितलेलं. आपला नंबर व्हिडिओमध्ये टाकणारच आहात. आता हे बाकी 0-60-20 आणि 19-19 ते 0-30, तर त्याचं सुद्धा किंमत त्यांनी दिलेली आहे. एकंदरीत त्यांनी जे प्रोडक्ट सांगितलेले आहेत तर ते आता एक कसं असतं, ताक घरचं असतं, ताक बाहेरचंही असतं. पण ताकामध्ये, घरच्या ताकामध्ये पाणी किती आहे ते मला माहिती आहे, पण बाहेरच्या ताकात पाणी किती आहे ते मला माहिती नाही. बरोबर. 100%. आणि हेच प्रकरण आहे या ठिकाणी आपल्याला ह्या बोर्डवरती आणि आपल्या ठिकाणी दिसतं. कारण की आपण आता बरेच शेतकरी म्हणतो की आपण खत आणलं, भिजू घातल्यानंतर ज्यावेळेस बाहेर काढलं त्यावेळेस त्यात वाळू निघली. मग याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये वाळू होती, म्हणजे त्या कंपनीवाल्याने काय केलं ते आपल्याला माहीत नाही. पण आपण जर केमिकल आणलं आणि त्यातून जर आपण बनवलं आणि हे सगळं बाटल्या वगैरे सगळं तुम्हाला दाखवणार आहे, बनवून दाखवणार आहे, आणि हे जर एवढं चमत्कारिक परिणाम दाखवतं तर नक्कीच आपल्याला हा जो होणारा खर्च आहे हा जवळजवळ, हा जर 100% असेल तर हा 10%च खर्च आहे. आणि जर असा असेल तर शेतकऱ्याला परवडणारा खर्च होऊ शकतो. आणि भाऊ, तुमचं शिक्षण यामध्ये झालेलं आहे का काही? साहेब माझं शिक्षण अनुभवातून पुढे गेले. माझं शिक्षण यामध्ये नाही झालेलं. माझं शिक्षण वेगळं झालेलं आहे. मी JK सिमेंटला लॉजिस्टिक मॅनेजर आणि मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं. तुमच्या अडचणी ज्या आल्या, मला ज्या अडचणी आल्या त्या करताना
तुमचा व्हिडिओ साहेब मी बघितला हो. अंड्या ताकाचा. हो हो तुमची आपली शेती आपली शेती आपली प्रयोगशाळा. अंडी ताक बनवलं साहेब. तिच्या आईला आपल्या टोमॅटोच्या बागेला हो. मी माझ्या आयुष्यामध्ये शिनवा कधी मारलंच नाही. बरं, म्हणजे ते बरं. फुलमाशीसाठी आहे का हो. नाही. दुसरी गोष्ट फळ धरण्यासाठी आम्ही तुमचंच बघून टोमॅटोला मारतोय. आता प्रगतशील शेतकऱ्यांना 10 लोकांना सांगितलं का नाही, ते म्हणतात का शिनवानं माशी जाय ना तुझ्या अंड्यानं कुठं जायचं. पण त्यातले बरेच शेतकरी आहेत ना विश्वास ठेवायला तयार नाहीत. शेतकरी साधा भोळा आहे आपला. ह्या साध्या भोळ्या शेतकऱ्याची जी एवढी मोठी लूट चालली आहे, ही लूट थांबवण्यासाठी हा छोटा प्रयत्न आहे. एवढंच नाही, 42-47 आपण बनवायला शिकवतोय, 13-40-13 बनवायला शिकवणार आहे, 14-48 बनवायला शिकवणार आहे. मी संबंध महाराष्ट्रातील जनतेला सांगेल, शिमला मिरचीवरचा रासायनिक खताचा खर्च खरोखर कमी करा. मिरची साहेब, आयुष्यात जो माणूस शिमला मिरची लावतो, साधी मिरची लावतो, तो परत मिरची घरात खायला गेला. बरं, त्याच्यामध्ये मला एक सांगा, शिमला मिरचीचं, आता तुम्ही शिमला मिरचीचे शेतकरी म्हणून शिमला मिरचीच म्हणू आपण, किंवा ऊस म्हणू आपण. शिमला मिरचीचा एकरी खर्च जर ह्या हिशोबाने बाजार किमतीच्या हिशोबाने जर बाजारातून औषधं आणले मी, तर किती होईल? तुमच्या हे जे तुम्ही बनवायला शिकवणार आहे यामधून जर बनवलं तर किती होईल? एक अंदाजन एक अंदाजे साहेब, अंदाजे शिमला मिरचीला आहे ना आम्ही 7 लाख ते 8 लाख रुपयेपर्यंत एक्सपेन्स गेलेलो आहे. 8 लाख रुपये खर्च तुमचा एकरी 8 झाला. लाख रुपये एकरी खर्च झालेला आहे. बरं, आणि तुम्ही जर या पद्धतीने तुम्ही केलं तर मग किती खर्च या पद्धतीनं खर्च केला तर कमीत कमी आहे ना 30%च आपलं भागणार आहे. 30% भागणार आहे. 2-1 लाखामध्ये होय, 100% भागणार आहे. 2 लाख रुपयाची सुद्धा गरज नाहीये. पण मी तुम्हाला धरलेले आहेत 30% मध्ये तुमचं भागणार आहे. लाखाच्या आतमध्ये तुम्ही येणार आहे. म्हणजे आता बघा, आपलं जे लाईम सल्फर बनवतोय ह्यानी 100% जर तुमची थ्रिप्स अटॅक कंट्रोल नाही झाला, ह्याच्यामध्ये तुम्ही हंसराज घेऊ शकता, घातक घेऊ शकता, शिनवा घेऊ शकता, एक्सपोनस घेऊ शकता. अशी चांगली चांगली औषधं. फक्त ते जे प्रमाण आहे, समजा 34 ml बॅलरला सांगितले तर तुम्ही ते फक्त 10 ml घ्या आणि राहिले 24 ml नेक्स्ट फवारणीला 1-2-3 फवारण्या सोडून जे तुम्ही करणार आहे त्याच्यामध्ये टाकून द्या. तर हे सगळे जे आपण सगळे शेतकरी जे वापरतो ते सगळे प्रोडक्ट या ठिकाणी दिसतात. दुसरी गोष्ट मला हे सांगायचं ठरलं की आपण यामध्ये भरपूर व्हिडिओ केलेले आहेत. तसं भाऊनी सुद्धा उल्लेख केला तुमच्या ताक अंड्याचा माझ्या टमाटोवर कसा परिणाम राहिला. तर आता याच्यामध्ये भरपूर शेतकरी बदलला पाहिजे, पण सगळ्यांना बदलणं शक्य होत नाही, कारण की गडोगडी असतं किंवा मग काय अडचणी असतील वेगवेगळ्या. आता ऑर्गॅनिक कार्बन म्हणाल तर जमिनीचा कर्ब वाढायला पाहिजे, पण कर्ब कसा वाढायला पाहिजे? जर तुमचा काडी कचरा, तुमचे बुडा असतील, तुमचे काय असेल जे जमिनीला आपण देऊ शकतो, सूक्ष्मजंतूंनी खावं, त्यानंतर कर्ब वाढावं, हे कोणाकोणाला जमल, कोणाला जमणार नाही. ज्याला नाही जमल त्याच्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन जे बाजारातून तुम्ही विकत आणता, तर त्याच प्रकारे जर आपण घरी करता आला तर नक्कीच फायदाशीर आपल्याला ही जो विषय हा विषय होऊ शकतो. एकंदरीत या चर्चेमधून विषय जरी मोठा असला तरी आपण हा समजून घेणं गरजेचं राहिलेलं आहे, कारण की आपल्याला शेतीवरचा होणारा खर्च हा कमी करणं आहे, तरच आपल्याला शेती समोरच्या पिढीला सुद्धा करायला राहील आणि आपल्यालाही ती परवडेल. आता जी तयार करायचं आहे प्रॅक्टिकली ते आपण आता भाऊकून शिकणार आहोत कसं करायचं, आणि सगळे प्रोडक्ट होणार नाही कारण की व्हिडिओ फार मोठा होईल, त्याचे काही भाग आपण करू. तर त्याच्यामध्ये जे प्रमुख आपल्याला वापरतो ते जे आपण कसे करायचे जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी आता अमिनो ॲसिड तयार झालेलं आहे, आणि हे अमिनो ॲसिड जे आहेत आता हे तयार करून भाऊनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचा जो वास आहे, त्याचं जे स्ट्रक्चर असेल, त्याचे जो जाडापणा असेल ते आपल्याला दिसतं या ठिकाणी. ह्युमिक ॲसिड सुद्धा तयार करून ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आता तयार कशा करायच्या ते आपण भाऊकडून शिकणार आहोत, तर आपल्या शेतीला फायदेशीर हे ठरू शकतं. बरं भाऊ, एक 2-4 प्रश्न मी विचारतो तुम्हाला. बोला सर. हा निव्वळ जो आता हे बघितलं आपण सगळं, 100%. तुम्ही सांगताय की बाजारात तुम्ही विकत घ्या, बरोबर आहे, आणि किंवा नाही भेटलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 100%. हा प्युअर व्यावसायिकता आहे का? व्यावसायिकता असायची काही कारण नाही, कारण आम्ही दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचा खर्च हा 100% या जे दाखवले आहे त्या पद्धतीनं 10%वर येईल. 1001 कसं येणार येईल, आणि शेतकऱ्याला स्थानिक बाजारात सुद्धा यातले जे केमिकल आहे ते भेटतील. 100% भेट. बस संपला. प्रत्येक केमिकल बाजारामध्ये अवेलेबल आहे, आणि ज्याला कुठं होणार नाही त्याने आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्याच्या एरियामध्ये, तुमच्या जालन्यामध्ये कुठल्या केमिकलवाल्याकडे ते केमिकल आहे, आणि जर ते केमिकल नसेल तर आम्ही त्याला सांगू बाबा तुला एवढे आम्ही 30 गिरायक पाठवणार आहे, तू तिथे ठेव. आमचा त्याचा काही संबंध नाही. उलट शेतकऱ्यांनी स्वतः शोधून काढावं, शेतकऱ्याची फॅक्टरी स्वतः बनवायला पाहिजे. तर हा उद्देश मला फार चांगला यामधून वाटला. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आता याच्यानंतरचा जो भाग आहे ह्या आपण कसा तयार करायचा हे शिकणार आहे. रामकृष्ण हरी. आपल्याला आज अमिनो ॲसिड बनवायचं आहे.
शेतकरी आहे मी आणि मी माझ्या गोट्यात बनवतोय. ही काय आपली फॅक्टरी नाही आहे. ॲम्युनो ॲसिडच्या नावाखाली हजारो कंपन्यांनी 1000 रुपये लिटरनं आपली आत्तापर्यंत फार मोठी लूट केलेली आहे. ही लूट थांबावी. शेतकरी आणि शेतकऱ्यांचे आमचे मित्र हे आम्ही सर्व मिळून ते बनवतोय. काय निविष्ठा लागणार आहेत, काय लागणार नाही आहे. ॲम्युनो ॲसिड काय आहे? प्रोटीन्स हायड्रोलिसिस असं नाव आहे त्याचं. प्रत्येक ॲम्युनो ॲसिडच्या बाटलीवरती नाव येतं आहे प्रोटीन्स हायड्रोलिसिस. मग प्रोटीन हायड्रोलिसिस म्हटलं की ते आपल्या डोक्यावरून जातं आहे. मग प्रोटीन हायड्रोलिसिस काय आहे? प्रोटीनमध्ये येतं प्रोटीन्स. मग ते आपल्याला भेटणार आहे सोया चेन्समधनं. ही आपली जी सोयाबीनची पावडर आहे, सोयाबीन आपण जे भाजीला बनवतो ना, आता जिमवाले बघा जास्त प्रिपेअर करतात की तुम्ही सोयाबीन खा. सोयाबीन खाल्ल्यानंतर फार मोठी ताकद मिळणार आहे. तर ह्यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळणार आहेत. आता हायड्रोलिसिस या शब्दाचा अर्थ काय? तर हायड्रो या शब्दाचा अर्थ आहे पाणी आणि लिसिस या शब्दाचा अर्थ आहे विरघळणे, मिसळणे नव्हे. आपल्याकडे होतं आहे काय, कोणत्याही निविष्ठा बनवल्या आपण तर ते मिसळायला नाहीत पाहिजे, ते विरघळायला पाहिजेत. म्हणजे आपल्या ॲम्युनो ॲसिडमधून जे सोया चंक्सची पावडर आहे, साहेब दाखवा, ही सोया चंक्सची पावडर आपण घरी मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे. एवढा छान सुंदर रिझल्ट येतो, तुम्ही इमेजिंग करणार नाही साहेब. आणि माझ्या महाराष्ट्रातील सबंध हिंदुस्थानातील सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती राहील, हे जर तुम्ही ॲम्युनो ॲसिड जमिनीला 2-3 ml जर स्प्रे केला आणि जर तुम्ही ते जमिनीतून 5 लिटर 10 लिटर 20 लिटर असं तुम्ही 300-500 लिटरपर्यंत गेला तर तुमच्या जमिनीतली गांडोळांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार आहे, तुम्ही इमेजिंग करू शकत नाही. यासाठी आपल्याला लागणारे पहिले एक बादली लागणार आहे. ह्या बादलीमध्ये आपल्याला सोयाबीन टाकून द्या. सोयाबीन चेन्स म्हणतात त्याला. सोयाबीनची पावडर मिक्सरमध्ये बारीक करायची, कुठं भेटत नाही अशी. असं एक महाराष्ट्रात भारतात दुकान नसेल की तिथं तुम्हाला हे सोयाबीन कालवणच भेटत नाही. भाजीचं म्हटलं की जमतंय बघा. आणि आता आपल्याला त्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेत असताना तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठंही तुम्हाला पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिळणार आहे. हे फूड ग्रेडचं घ्यायचं आहे आपल्याला. कॉस्टिंगकडे बघत बसू नका, डीमार्टवरनं मागू नका. ह्याच्यामुळे त्याच्यानं तुम्ही मागवत बसाल. तुमच्या इथं जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी रासायनिक खताची दुकानं आहेत, केमिकलची दुकानं आहेत, तिथून तुम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड मागवायचं. हे आहे 1 किलो. ह्याचं प्रमाण 2 किलो घेतलेलं आहे आपण आणि हे घेतलेलं आहे 1 किलो. आता ही बादली घेतली आपण, सोयाबीन घेतलं आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलं. हे टाका त्यात. आता आपल्याला लागणार आहे पाणी 10 लिटर आणि एक बांबू लागणार आहे. 2 लिटर पाणी टाका फक्त. म्हणजे दादा याकडे तुम्ही मित्रांनो हळूहळू हळूहळू मोजून टाका. तोंडात झालं नाही, मला ठसका आला बघा आता. भयंकर आहे. म्हणजे तुम्ही जेवढी काळजी घ्याल, आता मी हातात हँड ग्लोव्ज घातलेत आणि तुम्ही म्हणाल त्यांना कशाला करायला होताय, असं काय नाही. हँड ग्लोव्ज पाहिजे. आणि ही जी काठी आहे, ह्या काठीच्या साहाय्यानं तुम्हाला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित म्हणजे आता ह्याचं जे तापमान आहे हे जवळजवळ 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं आहे. तुम्ही बादलीला हात लावून बघा. एक 2च मिनटं तुम्हाला दाखवतो. खाली धरा बादली जरा. बंडू जात नको, पाणी नको होतं. आता हे पूर्ण विरघळायचं मग पाणी ओतायचं. हे चांगलं फिटून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं घ्यायचं म्हणजे हे इकडे दाखवा. तुमच्या लक्षात येईल घेत ना, आता वाफा निघायला लागले ते. हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड एवढं गरम आहे की तुम्हाला ह्यातनं वाफा दिसतील बघा. आणि हे खाली बिली राहिलेलं सगळंची सगळं आहे ना, आपण जे घरात ही खातो की नाही, सोयाबीन वड्याच म्हणतो ना आपण त्याला. सोयाबीन वड्याच. हां, सोयाबीन पावडर भाजी बनवतात बघा. हो ना, हो ना. काही ठिकाणी सांडगे म्हणतात सोयाबीन. हां हां. आता तुम्ही आहे ना दादा, खाली बादलीला हात लावून बघा. खाली कडन गरम झाली. किती गरम झाली या? मग आपल्याला सोयामधनं जे प्रोटीन्स काढायचे, प्रोटीन्स काढायसाठी आपल्याला 100 डिग्री सेल्सिअसचं पाणी गरम लागणार आहे. मग त्याच्याऐवजी आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि हे पाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे. बनवायचं आहे आपल्याला 10 लिटर, पण आता आपण 2 लिटर पाणी टाकलं आहे. 2 लिटर पाणी टाकल्यामुळे त्या सोया चेन्समधनं जे प्रोटीन्स आहे ते प्रोटीन्स पोटॅशियम हायड्रॉक्साईड बाहेर काढून घेणार आहे आणि आपल्याला मिळणार आहे ते प्युअर ओरिजिनल ॲम्युनो ॲसिड, जे बाजारामध्ये 1000 रुपये लिटरनं बनतं ते आपल्याकडे 20 रुपये लिटरनं बनणार आहे. एकदम छान पद्धतीनं दादा जरा वेळेस पाणी टाकत येत. हे वापरत असताना जर तुम्ही पाणी ॲक्वाचं वापरलं
तर छान खूप रिझल्ट येतो. ॲक्वाच्या पाण्यामध्ये डिसॉल्ट करण्याची कॅपॅसिटी जास्त असते. आपण 2 किलो सोया चंक्सची पावडर घेतलेली आहे. आपण आत्तापर्यंत 2 लिटर पाणी ओतलं आहे. आता आपण 1 लिटर पाणी ओतलं आहे. मित्रांनो, बनवत असताना तोंडाला मास्क, हातामध्ये हँडग्लोव्ज आणि स्वतःची काळजी घ्यायची. कारण आपण आपल्या कुटुंबाला, आपण स्वतःचीच प्रॉपर्टी नाही तर आपण कुटुंबाचे आहोत, गावाचे आहोत, राज्याचे आहोत, देशाचे आहोत. त्यामुळं स्वतःला सिक्युअर करत 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 आपल्याला काम करायचं. कारण आपण जे निविष्ट बनवतो आहे त्याच्यामुळं आपल्याला शारीरिक कोणतीही इजा झाली नाही पाहिजे. मग अशी बंडू पाणी ओतलं त्यावेळी एकदम ठसकावर आला. हे आपल्याला जवळजवळ 30 ते 35 मिनटं हलवायचं आहे. आजही आत्ताही बघा की हात लावून बघा की बंडू दादा, मोजून पाणी 1 लिटर टाका. 4 लिटर. जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने मिक्स कराल तेवढ्या पद्धतीनं एकदम छान बाजारात मिळणाऱ्या ॲमिनो ॲसिडपेक्षाही माझं स्पष्ट मत आहे. माझ्याकडे हे जे लॅबचे रिपोर्ट आहेत, ज्याला कोणाला बघायचे असतील त्याने आपल्याकडे घरी यावं. जर तुम्हाला वापरून रिझल्ट नाही आला तर मी तुमचे पैसे डबल द्यायला तयार आहे. बरं, मटेरियल माझ्याकडनं घ्यायचं नाही, तुमच्या इथनं सोयाबीन घ्यायचं, तुमच्या इथनंच पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेत असताना ते फूड ग्रेडचं घ्यायचं आहे. किती मग झाले आपले दादा? 4 झाले. अजून 1 टाका. जसं आपण टाकल तसं पाणी टाकत टाकत हळूहळू एकदम हळूहळू धार लावायची बारीक बंडू दादा. जवळजवळ आजपर्यंत 6 ते 7 हजार शेतकऱ्यांना आपण स्वतः आपल्या फार्म हाऊसवरती बोलून, आपल्या गोट्यावरती बनवून हे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे आणि तेवढ्या शेतकऱ्यांनी बनवायला सुरुवात केली. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता आपण 5 लिटर पाणी टाकलेलं आहे आत्तापर्यंत. 2 लिटर सोया चंक्स, 1 लिटर पोटॅशियम, 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि 2 लिटर पाण्यामध्ये ते पहिल्यांदा फेटून घ्यायचं आहे आणि नंतर 1 लिटर पाणी कंटिन्यू त्यामध्ये थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि 10 लिटर करून आपल्याला आहे ना हे 8 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. 8 तासानंतर वापर घेण्यास संबंध महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं आणि स्वस्त आणि फुकट, मी तर फुकट म्हणेल 20 रुपये देत आहे. फुकटमध्ये 20 रुपये लिटरनं तुम्हाला हे मिळतं आहे. फवारण्यासाठी 3 ml घेऊ शकता आणि सोडण्यासाठी 5 लिटर, 10 लिटर, 20 लिटर, 50 लिटर, 100 लिटरही सोडू शकता. जेवढं जास्त सोडाल तेवढं तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कर्ब, गांडूळ वाढवणार आहेत, गांडूळ तेवढे वरती येणार आहेत आणि त्याच्यामुळे तुमची जमिनीची सुपीकता 100% चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे. आपलं हे ॲमिनो ॲसिड 20 रुपये लिटरमध्ये तयार झालेलं आहे. बाजारामध्ये याच ॲमिनो ॲसिडची किंमत 1000 रुपये आहे आणि तुम्ही बघाल की बाजारागतच म्हणजे एकदम त्याची प्युरिटी आणि त्याचा स्मेल तुम्ही जर घेतला तर एकदम भारी आहे. हे तुम्ही फवारणीसाठी 3 ml घेऊ शकता आणि ड्रिपसाठी 5 लिटरपर्यंत तुम्ही 10 लिटरपर्यंत घेऊ शकता. ह्याच्यामुळे झाडातल्या पिकाची स्ट्रेंथ वाढणार आहे. तुम्ही सर्वांनी हे बनवावं ही माझी विनंती आणि हे बनवण्याकरता तुम्हाला फक्त आणि फक्त 30 मिनटं लागणार आहेत. ज्यावेळेला तुम्ही टाकाल त्यावेळेला ढवळायचं काम मात्र 30 मिनटं करायचं आहे आणि 8 तास ठेवा. 8 तासानंतर वापरायला सुरुवात करा. खूप छान रिझल्ट आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला ह्युमिक बनवायचं आहे, अगदी बाजारातल्या ह्युमिकगत, जे की प्रत्येक पिकाला ह्युमिकशिवाय पीक चांगलं येतच नाही असा जो समज सगळ्यांचा आहे, हा आपल्याला समज सातत्यात म्हणजे आपल्याला रासायनिक खतामध्ये उतरवायचं असेल आणि अगदी 1000 रुपये लिटरचं बाजारातलं जे ह्युमिक आहे त्याच्यापेक्षा सुंदर आणि त्यापेक्षा चांगलं ह्युमिक आपण आहे ना फक्त आणि फक्त 20 रुपये लिटरनं बनवणार आहे. आता ह्युमिक बनवण्यासाठी आपल्याला काही निविष्टांची गरज आहे. आपल्याला लागणार आहे लिग्नाईट पावडर. आपण 10 लिटर बनवतो आहे त्यासाठी आपल्याला 1 किलो लिग्नाईट पावडर लागणार आहे. आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागणार आहे सरासरी अर्धा किलो. हे फूड ग्रेडचं हवं आहे आपल्याला. पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरत असताना काळजी घ्यायची, हाताला मास्क, तोंडाला मास्क आणि हाताला तुम्ही ग्लोव्ज घातले तर बेटर राहील. आपण पहिलं 5 लिटर पाणी घेतो आहे. अक्षरशः बाजारापेक्षा चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक आपण बाजाराचे 1000 रुपये लिटरनं ह्युमिक भेटतं. शेतकरी मित्रांनो, ते ह्युमिक आपल्याला फक्त आणि फक्त 20 रुपये लिटरनं भेटणार आहे. पण हे ह्युमिक आपल्याला कसं बनवायचं आहे? आपण बादली घेतलेली आहे, त्या बादलीमध्ये 5 लिटर पाणी घेतलेलं आहे. अक्षरशः फक्त आणि फक्त 30 मिनटात होणार आहे आपलं रसायन आहे. आता आपण त्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम टाकतो आहे, जे फूड ग्रेडचं आहे. हे हळूहळू टाकायचं आहे. पाणी एकदम खळखळ उकळलं जाणार आहे. तोंड बाजूला घ्यायचं आहे कारण ह्याची जी वाफ आहे ही वाफ फार भयंकर आहे. आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्यामध्ये टाकलेलं आहे आणि काठीच्या साह्यानं ह्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तर आता हे एकदम गरम
तुम्ही जर इथं आला कॅमेऱ्यात बघू शकता तुम्ही एकदम खळखळ खळखळ उकळते. त्यासाठी आपला फेस बादलीच्या बाजूला पाहिजे. हे पूर्णपणे चांगलं एक 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळूहळू लिग्नाईट पावडर आपण घेतलेलं 500 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड. लिग्नाईट पावडर म्हणजे ह्युमिक पावडर. जर या हळूहळू टाका. ही तुम्ही हळूहळू ढवळा, मी हळूहळू टाकतो पावडर. हे आपल्याला टाकताना शेतकरी मित्रांनो एकदम जोरात टाकायची नाही बरं का, कारण जोरात टाकल्यानंतर आहे ना त्याच्यातून केमिकलची रिॲक्शन मोठ्या प्रमाणावर किंवा अशी त्याचे गट्टू बनण्याची शक्यता असते, जी की प्रत्येक पिकाला लागणार आपलं ह्युमिक ॲसिड आहे. हे ह्युमिक ॲसिड आपण एकदम कमी दरामध्ये म्हणजे 20 रुपये लिटरनं बनवतो आहे. एकदम चांगलं बारीक ढवळून घ्यायचं आहे त्याला. ह्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लिग्नाईट पावडर आपल्याला 1 किलो लागणार आहे आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्याला सरासरी लागणार आहे अर्धा किलो. तुम्ही इथं बघू शकता. ह्याला मात्र तुम्हाला आहे ना एक सरासरी 30 मिनटं असं ढवळत बसायचं. 30 मिनटं ढवळल्यानंतर ह्यामध्ये 1 लिटर आहे ना थोडं पाणी घालत गेला की तुमचं ह्युमिक पावडर तयार झालेली आहे. अक्षरशः फुकटच्या दरामध्ये 20 रुपये लिटरमध्ये मी माझ्या बांधावर बनवतोय, मी माझ्या गोट्यात बनवतोय. तुम्ही पाठीमागला बॅकलॉग बघितला ना, इथं गावान पडली आहे. गुरांची खाद्याची गावान आहे. गुरं बाहेर बांधलेली आहेत. दिवसा गुरं आपण चरायला सोडतो. हे आता आपलं ह्युमिक तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक तयार झालं आहे. बाजारामध्ये 1000 रुपयाला मिळणारा ह्युमिक 20 रुपये लिटरमध्ये आपण आपल्या गोट्यात बनवलं आहे. तुम्हाला बघायसाठी आपलं ह्युमिक 20 रुपये लिटरमध्ये 1000 रुपये लिटरच्या औषधाच्या किमतीचं आपलं ह्युमिक तयार झालेलं आहे. शेतकरी बांधवांनो, सगळ्यांनी हे ह्युमिक वापरावं ही माझी विनंती राहील. प्रत्येकाने घरी बनवा. काही कुणाला अडचण आली, स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. 24 तास तुमच्यासाठी मदत मिळेल. आता आपल्याला सिलिकॉन स्टिकर बनवायचा आहे, जो की बाजारामध्ये आपल्याला 1000 रुपयापासून 1500 रुपये लिटरपर्यंत त्याची कॉस्टिंग जाते. हा स्टिकर आपल्याला घरच्या घरी आपल्या बांधावरती आपल्या रानामध्ये बाजारापेक्षा चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन स्टिकर बनवायचं आहे आपल्याला 10 लिटर. आज 1 लिटरच्या किमतीमध्ये 10 लिटर आपलं सिलिकॉन स्टिकर बनणार आहे, जो की प्रत्येक फवारणीमध्ये स्प्रेडिंगचं काम करतो. उन्हाळ्यात वापरायचं नसतो असं काय नसतं. त्या कीटकापर्यंत ते औषध पोचवण्याचं काम सिलिकॉन स्टिकर करत असतं. जर आपण जमिनीतून त्याला 2 लिटर दिलं तर जमिनीला भुसभुशीत करतं, त्या गांडोळाला यायला जागा करतं, त्या खताचं स्प्रेडिंग करतं. सिलिकॉन स्टिकर शेती क्षेत्रामध्ये आज मितीला फार महत्त्वाचा घटक झाला आहे. आता आपण 9 लिटर पाणी सिलिकॉन स्टिकर बनवण्यासाठी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 9 लिटर पाण्यामध्ये पहिल्यांदा टेक्निकल सिलिकॉन टाकतो आहे आणि ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते ढवळण पूर्णपणे पाणी पांढरं होत नाही. तुम्ही इकडे बघू शकता की टेक्निकल सिलिकॉन टाकल्यानंतर आपण त्याला पूर्ण ढवळून घेणार आहे आणि एक त्याला चांगल्या कलरचा म्हणजे व्हाईट अँड व्हाईट जसं आपण बाजारात आणतो 1000 रुपये लिटरचं, त्यापेक्षा सुंदर होणार आहे आणि त्याचा रिझल्ट मात्र त्यापेक्षा चांगला आहे. कारण हे सगळं आपलं प्युरिटीचं काम आहे. पहिलं 9 लिटर पाण्यामध्ये टेक्निकल सिलिकॉन टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये बिटल सोल्युशन टाकणार आहे. हळूहळू बिटल सोल्युशन टाकतोय बघा आपण. आपला टेक्निकल सिलिकॉन स्टिकर जो की पूर्ण पानभर स्प्रेडिंग करतो आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं तो तयार होतो. तुम्ही त्यातला फेस बघताय आणि घरच्या घरी बनवायचे. काही कुठनं आणायची गरज नाही. बाजारात तुम्ही 1000-1500 रुपये घालू नका. जो बाजारात 1000 रुपयाला आणणार आहे तो वापरायला परवडतच नाही. आता हे आपण सगळं टाकलेलं आहे. आपला सिलिकॉन स्टिकर 1 नंबर क्वालिटीचा तयार झालेला आहे. रेडी आता एकदम रेडी तयार झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघितलं आता ह्युमिक ॲसिड, फुलविक ॲसिड स्टिकर कशा प्रकारे घरच्या घरी आणि गाईच्या गोठ्यामध्ये भाऊंनी केलेलं आहे.
आपल्याला शेतकरी तरुणांनी या बाबतीमध्ये सुद्धा काम केलं पाहिजे. ते आता पंकज भाऊ हे काम करत आहेत. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं लागणारं जे काही निविष्ठ असतील आणि त्यावर होणारा जो खर्च आहे हा कमी करायची वेळ आता आलेली आहे. तुम्ही जर बघत असाल तर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी बनलेली आहे आणि तितक्याच तोलामोलाची बनलेली आहे. हे ह्युमिक ॲसिड असेल, फॉलिक ॲसिड असेल, त्याच्यानंतर अमिनो ॲसिड असेल, स्टिकर असेल, हे सगळे ज्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत अशा एक कमी किमतीमध्ये भाऊंनी या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिकद्वारे करून सुद्धा दाखवलेलं आहे. पंकज भाऊसारखे तरुण जे समोर आलेले आहेत त्यांचे मी फार आभार मानतो. आपली शेती आपली प्रयोगशाळा, तशी त्यांची ही प्रयोगशाळा आहे आणि ती बी गायीच्या गोठ्यामध्ये प्रयोगशाळा आहे. आणि या प्रयोगशाळेमधून निघलेले हे जे प्रोडक्ट आहे ते तुमच्या समोर आहे आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते सुद्धा आपण त्या समोरच्या भागामध्ये ते घेऊच. तर एवढे चांगले प्रयोग कमी खर्चामध्ये कसे होतील ते आपल्याला त्यांनी दाखवलं. त्याबद्दल आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. भाऊ धन्यवाद. राम राम. आपला एक छोटासा मेसेज काय देता येईल शेतकऱ्यांना? शेतकऱ्याने आपला उत्पन्नाच्या मापात खर्च कमी झाला पाहिजे यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने नवीन नवीन पद्धतीने जे आपण निविष्ठा बनवलेल्या आहेत ह्या घरी स्वतः बनवायच्या 30 मिनिटात बनणार आहेत आणि उद्या वापरायचे तर आज करायला चालतात आज किंवा केलं- सकाळी तरी केलं हो, तरी हो, चालतं. हो. 24 तास अगोदर जर केलं तर त्याचे रिझल्ट फार छान येतात. आणि शेतकऱ्यांनी सगळे रोग येण्याच्या अगोदर काम करायचं आणि फ्री ऑफ कॉस्टनं काम करायचं. तेव्हा शेतकरी आपला अडचणीतनं बाहेर निघणार आहे. माझी संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे, महाराष्ट्रातील भारतातील शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्हाला जी काय गरज लागेल, कोणती गरज लागेल, कोणते तुम्हाला जी निविष्ठा बनवायची आहे, आम्हाला एक फोन करा, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहे. तर तुमचं एकदा परिचय, नाव, गाव आणि मोबाईल नंबर नक्की सांगा. माझं नाव पंकज हनुमंत शिंदे. मी राहणार मुक्काम पोस्ट सालपे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर 8805 88 78 18 8805 88 78 18 आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे 5 वेळा 8 53 53 0. नक्कीच भाऊ धन्यवाद. आणि ज्यांना ज्यांना शेतीवरचा खर्च कमी करायचा आहे आणि हे तुमच्या आजूबाजूला मिळालेलं जे काही रसायन आहे ते रसायन आणायचं तुमच्या गोठ्यामध्ये, तुमच्या कुठेही तुमच्या बांधावरती ही प्रयोगशाळा आपण उघडायची आणि आपण आपले जे लागणारे निविष्ठा आहे ती तयार करायची आणि आपण वापरायची आणि आपला शेतीवरचा खर्च या प्रकारे आपल्याला कमी करता येईल. एक सोपं हा व्हिडिओ तुम्हाला खूप सोपं करून भाऊंनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. भाऊ धन्यवाद. राम राम. राम.